चला अजूनही फलंदाज मैदानामध्ये गेले नाही. चला निखिल गडेकर पटकन, कारण अजूनही फ्रेश राऊंड मधले मॅचेस व्हायचे आहेत. स्पर्धेदरम्यान या ठिकाणी विनोद नाईक साहेबांचं आगमन झालेलं आहे. साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मैदानामध्ये आपण सुपर ओव्हरचा थरार मैदानामध्ये आपण अनुभवतोय. सूरज गावडे आणि त्याच्या साथीने निखिल गडेकर हा मैदानात, आणि गोलंदाजीसाठी पुष्पराज बांदेश्वर शिवोलीम क्रिकेट टीम साठी गोलंदाजीसाठी उतरलाय. 6 चेंडू सुपर ओव्हरचा थरार मैदानामध्ये आपण अनुभवतोय. सूरज गावडे स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने सुपर ओव्हर साठी चला सज्ज होऊया. मैदानामध्ये पुष्पराज गोलंदाजी मार्क वर सज्ज झालाय. पहिला चेंडू मिड विकेटच्या दिशेने, फिल्डर जरूर आहे परंतु गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय डीप मिड विकेटला. 4 धावा. आघात झाल्या मैदानामध्ये. सुपर ओव्हर मधील थरार सुरुवात झाली आहे. सूरज गावडेच्या बॅट मधून निघालेला चौकार, आणि चौकाराने श्री गणेश झालाय मैदानात. पहिल्या चेंडूवर चौकार टोलवून अकाउंट ओपन केलंय सूरज गावडेने. वैयक्तिक आणि सांघिक धावफलकाचं अकाउंट ओपन केलेलं आपण पाहतोय. आणि पुष्पराजच्या विरोधात चौकार टोलवल्यानंतर त्याच्यावर थोडस दडपण, थोडस प्रेशर देखील येताना आपण पाहतोय बांदेश्वर शिवोलीम क्रिकेट टीमसाठी. पाच सहा पावलांचं रनअप. आता मात्र पुढचा चेंडू. पाच सहा पावलांचं रनअप घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज पुष्पराज पुन्हा एकदा सूरज साठी सज्ज झालाय. ओव्हरपिच चेंडू लॉंग ऑनच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक प्रल्हाद, आणि आता मात्र झेलात रूपांतर झालंय. सुपर ओव्हर मधली पहिली विकेट. सूरज गावडे झेलबाद होऊन मैदानाच्या बाहेर. 1-13 तो बाई 1 मेरा कहने वाली बात. चला नवीन खेळाडू लगेचच मैदानाचा ताबा घ्या. सुपर ओव्हर मधला शेवटचा गडी असेल मैदानात. प्रशांत सूरजची जागा घेण्यासाठी 2 चेंडू मध्ये 4 धावा धावफलकावर एका विकेटच्या मोबदल्यात. आणि आता मात्र प्रशांत आणि निखिल ही जोडी आहे सुपर ओव्हरच्या शेवटच्या विकेटसाठी. अंतरिम 4 चेंडूंसाठी. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर विकेट प्राप्त केली आहे, आणि त्यानंतर मात्र गोलंदाजाने केलेला कमबॅक. गोलंदाजाने कमबॅक करून दिला आपल्या टीमसाठी. हो, यावेळी समोरच्या दिशेने मिडॉनच्या दिशेने फटका केला डीप लॉंग ऑन वरनं. पुन्हा एकदा प्रल्हाद चेंडूवर येईल, आणि या सिंगल धावेनिश्चित धावफलक आपण 5 धावांवर पाहतोय. पाच धावांवर धावफलक. शेवटचे 3 चेंडू उरलेत सुपर ओव्हर मध्ये. मी म्हणेन की निश्चितच 13-14 धावा मॅच मध्ये फायटिंग टोटल असेल, परंतु इथून एका दुसरा मोठा फटका निखिल गडेकरला टोलवावा लागेल या येणाऱ्या 3 चेंडू मध्ये. राईट हँडेड बॅटर्स साठी अँगल मध्ये झालेला बदलाव, आणि पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. अतिशय वेगवान चेंडू, निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. शेवटचे 2 चेंडू उरलेत बाकी, आणि धावफलकावर 5 धावा.
ओ पुन्हा एकदा वेगवान चेंडू ओ यावेळी धावबाद स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न होता परंतु सुपर ओव्हर मधली शेवटची विकेट होती. एक चेंडू शेवट शिल्लक ठेवून आणि आता मात्र सुपर ओव्हर मध्ये ऑल आउट झालाय साईल 11 कोरगाव संघ. 5 धावा धावफलकावर आणि 6 धावांचे टार्गेट. चला साईल 11 कोरगाव संघ विनंती असेल लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवा. 6 चेंडू मध्ये 6 धावा करायच्या आहेत विजयासाठी. सजवा साईल 11 कोरगाव संघ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवा आपल्याला विनंती आहे. 6 चेंडू मध्ये 6 धावा करायच्या आहेत विजयासाठी. चला विनंती असेल साईल 11 कोरगाव टीमचा कॅप्टन आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. सहा चेंडू मध्ये विजयासाठी 6 धावा करायच्या आहेत. सुपर ओव्हरचा थरार आपण मैदानामध्ये अनुभवतोय. फलंदाजीत ऑल आउट झाल्यानंतर फक्त 5 धावा बनवल्या आणि पहिल्या चेंडूवर चौकार झाल्यानंतर सुपर ओव्हर मध्ये फक्त 5 धावा बनवू शकला साईल 11 कोरगाव क्रिकेट संघ. आता मात्र 6 धावांचा बचाव बघूया करेल का गोलंदाजीमध्ये निखिल गडेकर, ज्याने सामन्यादरम्यान सुरुवातीच्या क्षणी पॉवर प्लेच्या षटकात फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. तो निखिल सज्ज झालाय. पुलर लेनचा चेंडू यावेळी कव्हरला क्षेत्ररक्षक ओ यावेळी अगदी खराबपैकी धावबादसाठी संधी पुन्हा एकदा बघूया पंचांकडनं काय इशारा आलाय. यावेळी तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते. पहिल्या चेंडूवर काहीस या ठिकाणी चित्र बदललंय, काहीस वेगळं चित्र मैदानामध्ये आपण पाहिलं. धावबादसाठी संधी फेकी थोडीशी खराब झाली. टप्पा पडल्यानंतर चेंडूने वळण घेतलं परंतु त्यानंतर सूरजने दिलेला बॅकअप.
नॉट आउट. नॉट आउट असल्याचा इशारा आलाय. प्रल्हाद साठी मिळालेलं जीवनदान, कारण प्रल्हादने आशा सोडली होती आपण नाबाद असणार अशी, परंतु शेवटच्या क्षणी प्रल्हाद पुन्हा एकदा या ठिकाणी स्ट्राईकच्या दिशेने उभा राहिलाय. एक धाव मैदानात मिळाली आहे. एका धावेनिशी मैदानात सुरुवात झाली आहे. या 6 धावांचा पाठलाग करताना सुपर ओव्हर मध्ये टॅप केला. यावेळी पुन्हा एकदा सूरज गावडेच्या दिशेने चेंडूचा प्रवास. पुन्हा एकदा या ठिकाणी सिंगल धाव आणि धावफलक 2 धावांवर. चार बॉल मध्ये अजूनही 4 धावा करायच्या आहेत विजयासाठी. 4 चेंडू आणि 4 धावा हे समीकरण. सुपर ओव्हरचा सामना जर टाय झाला तर नवीन नाणेफेकीवर या ठिकाणी निर्णय देण्यात येईल. न्यू टॉस वर निर्णय देण्यात येईल. पुन्हा एकदा चेंडू शरीरावर आदळला. हलकेच या ठिकाणी बॅटने क्लिक केली आहे. स्वतः गोलंदाज निखिल चेंडूवर जाईल. एकच धाव. एका धावेनिशी धावफलक पुन्हा एकदा 3 धावांवर. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 3 धावा धावफलकावर. येणाऱ्या 3 चेंडू मध्ये बनवायच्या 3 धावा. रणनीती साफ दिसते. प्रत्येक चेंडू मागे 1 धाव घेणार या इराद्याने मैदानामध्ये दोन्ही सलामीवीर फलंदाज खेळत आहेत. बरेचसे क्रीडा रसिक या सुपर ओव्हरच्या थराराचा आस्वाद घेत आहेत. काही प्रेक्षक तर घर बसल्या युट्यूबच्या माध्यमातून देखील या सामन्याचा आस्वाद घेत आहेत. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळी बॅटची आतली कडा. चेंडूचा प्रवाह थर्डमॅनच्या दिशेने. सूरज गावडे चेंडूवर आहे आणि जोवर चेंडूला बॅकअप देईल. मैदानात तिसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावेवर समाधान. 2च धावा या चेंडूवरती मिळाल्या. स्कोर लेव्हल झालाय. 5 धावांवर धावफलक पोहोचलाय. आता मात्र 2 चेंडू मध्ये 1 धाव बनवायची आहे. चला पुढच्या सामन्यात टॉस जिंकून घेतलेली गोलंदाजी. पुढच्या सामन्यात टॉस जिंकून घेतलेली गोलंदाजी रोहित 11 पारसेम. चला आपण सज्ज राहायचं पुढच्या सामन्यात गोलंदाजीसाठी. आणि साई भटवाडी अरमल, आपण टॉस हरल्यानंतर बॅटिंग साठी संधी मिळाली आहे. आपण देखील सज्ज राहायचं आहे. 2 चेंडू मध्ये 1 धाव बनवायची आहे. हा सुपर ओव्हरचा थरार आपण मैदानात अनुभवतोय. सेन्सिबल खेळी अशा रीतीने धाव या ठिकाणी पूर्ण झाली आहे. आणि सामन्यात आता मात्र बाजी मारतोय तो बांदेश्वर शिवोलीम क्रिकेट संघ. आपण सुपर ओव्हरचा थरार अनुभवला. या सामन्यात बाजी मारली आहे बांदेश्वर शिवोलीम क्रिकेट संघाने आणि दोन्ही संघांचं खूप खूप अभिनंदन. चला पुढच्या सामन्याकडे